आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडनं। सचिन, गोवर्धनवाडीतील बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा सूर काय होता आणि ओमराजे काय बोलले? नक्कीच आपण पाहतो की ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात जाणार हे गेले काही दिवसापासून खरं तर ज्या चर्चा सुरू होत्या त्या संदर्भात आज ओमराजे निंबाळकर आपल्या मतदारसंघात येऊन त्यांचे जे मूळ गाव आहे गोवर्धनवाडी या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही सगळी जी ऑडिओ क्लिप आहे की आपण शिंदे गटात गेलं पाहिजे एक सूर जो आहे तो कार्यकर्त्यांसह त्यांचाही या ठिकाणी दिसतो। त्यामुळे खरं तर आता घोषणाचे असतं आणि त्यांची घोषणा बाकी आहे असंच म्हणावं लागेल, कारण ही सगळी जी विकासासाठी असेल किंवा जो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहे यामध्ये जे अपयश धाराशिव लोकसभा मतदारसंघात मिळालं याला खरं तर जबाबदार विकास आहे आणि या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांचा विकास होत नाही। या पार्श्वभूमीवर आपण जो निर्णय आहे तो काहीतरी घेतला पाहिजे असा सगळा हा बैठकीमध्ये सचिन ओमराजे ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले खासदार मानले जायचे। या बैठकीला आणखी कोण कोण मोठे नेते उपस्थित होते का? आमदार कैलास पाटील कुठे होते? नक्कीच आपण पाहतो की या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकी होत्या, त्यामुळे या ठिकाणी कुठलेही आमदार किंवा या ठिकाणी मोठे पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित नव्हते। स्थानिक पदाधिकारी ज्या ज्या तालुक्यातून म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या असतील ते या ठिकाणी आले होते आणि त्यांच्याशी ते स्वतः वन टू वन प्रत्येक मतदारसंघ वाईज चर्चा करत होते आणि त्या चर्चेतूनच हा सगळा सूर जो आहे तो बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळं उद्या कदाचित ओमराजे निंबाळकर जे आहे ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतील आणि शिंदे गटात जाण्याचं जवळपास त्यांचं निश्चित झाल्याचंही सूत्रांच्या माहितीनुसार मिळतंय। त्यामुळं एकूणच जी काय आज त्यांची बैठक सुरू आहे त्या बैठकीमधला सूर सगळा कार्यकर्त्यांचा स्थानिक राजकारणाचा जो आहे तो या ठिकाणी दिसतोय। त्यामुळे स्थानिक सचिन, ओमराजे मातोश्रीवर जाणार, उद्धव ठाकरेंची भेट घेणार अशी चर्चा होती। नक्कीच आपण म्हणतो की हे सगळ्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या धाराशिवचे जे आमदार आहेत ओमराजे हे आपल्या मतदारसंघातच राहणार आहेत। आज कार्यकर्त्यांची बैठकी घेतल्यानंतर कदाचित उद्या ते धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जे मोठे आमदार असतील किंवा काही नेते असतील त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ते उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाण्याची शक्यता नाहीये। त्याच पार्श्वभूमीवर खरं तर आज जी बैठक होते या बैठकीमध्ये जो सूर येतोय की जी शिंदे गटात जायचं किंवा त्या विकासाच्या मुद्द्यावर ते जी मांडत आहे ते सगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी सगळी चर्चा सुरू होती। त्यामुळं आता तरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाण्याची शक्यता जी आहे ओमराजेंची ही कमी वाटते। त्यामुळे सध्या ते त्यांच्याच मतदारसंघामध्ये राहून त्यांचे जे पदाधिकारी बैठकीतले आज आमदार किंवा इतर मोठे नेते या ठिकाणी नव्हते, त्यामुळे कदाचित आज आणि उद्या ते 2 दिवस याच ठिकाणी राहून त्यांच्याशी चर्चा करून आपला निर्णय जो आहे ते घेतील। सचिन, आपण बघतो की आपल्याला सत्तेतील नेतृत्व स्वीकारावं लागेल असं ओमराजे बोललेले आहेत। आपला माध्यमांशी त्या बैठकीनंतर बोलतील का, संवाद साधतील? नक्कीच काही वेळा त्यांची ते माध्यमांशी संवाद साधतील, कारण आपण पाहतो की त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील ज्या बैठका होत्या ते जवळपास गेले 3 तासापासून सुरू आहेत। अजूनही ते कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी या ठिकाणी बोलत आहेत। एकूणच पाहिलं तर स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर आपली भूमिका जी आहे ती घेतील असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे काही वेळा ते पत्रकारांशी या संदर्भात सगळ्या बैठकीनंतर बोलतील। सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।